आणि आता पाहूया राजकीय घडामोडी। राहुल गांधी सोमवारी परभणी दौऱ्यावर। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार। सोमनाथ यांचा न्यायालयीन कोठडीत झाला होता मृत्यू। राहुल गांधींचा परभणी दौरा म्हणजे नौटंकी। चंद्रशेखर बावनकुळे यांची राहुल गांधींच्या परभणी दौऱ्यावरून टीका। राज्यात महायुतीचं संवेदनाहीन सरकार सत्तेत। कॅगच्या अहवालावरून नाना पटोलेंची टीका। कोरोना काळात औषधांच्या संदर्भात रक्कम अखर्चित असेल तर ही गंभीर बाब। कॅगच्या रिपोर्टवर माहिती घेऊन बोलणार। मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया। सलग 6व्यांदा उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अजित पवार यांचा बारामतीत जाहीर नागरी सत्कार। यावेळी आता जबाबदारी वाढली। अजित पवार यांची कार्यक्रमात प्रतिक्रिया। राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चला होणार। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना विश्वासात घेऊन अर्थसंकल्प सादर करणार। अर्थमंत्री अजित पवारांची माहिती। एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे साताऱ्यातील दरे गावात दाखल। उपमुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे प्रथमच त्यांच्या मूळ दरे गावात। शिंदे पिता पुत्रांचा 3 दिवस दरे गावात मुक्काम। एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे यांचं ग्रामस्थांकडून स्वागत। शासकीय निधीचा दुरुपयोग करणाऱ्यांवर कारवाई करणार। संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांकडून डीपीडीसीचा अहवाल मागवलाय। संजय शिरसाट यांचा माजी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना नाव न घेता इशारा। तर सत्तार 2.5 वर्षांनंतर मंत्री होणार का याचा निर्णय वरिष्ठ घेतील असंही वक्तव्य।